हॅलो एव्हरीवन, आज मी माझ्या बाळासाठी डाळ खिचडा बनवते. मी मुगाच्या डाळीचं. इकडे खेळू राहिला. हे बघा, अर्धा कप मुगाची डाळ घेतली आणि अर्धा कप तांदूळ घेतले. ते खूप छान असे धुवून घेतले. त्याच्यात नमक टाकलं. 7 महिन्याचे बाळाला देऊ राहिले. आणि हे बघा असं बनवलेलं, आणि ते किती आवडीने खाऊ राहिलं बघा. हे बघा, इकडे विठ्ठल विठ्ठल बोलू राहिलं. किती छान खाऊ राहिलं बघा. मस्ती पण करू राहिलं. बाहेर आवाज येऊ राहिला. इकडे मालिश वगैरे केली, त्याला आंघोळ घातली. आणि इकडे बैलगाडी आली. खूप छान असा घुंगराचा आवाज येऊ राहिला. सकाळी 10 वाजलेले. जोरजोरात घुंगराचा आवाज आला. नंतर मी बाळाला घेऊन बाहेर निघाली. तर खूप 2 सुंदर असे बैल जोडे आलेली आमच्या घराच्या शेजारी, म्हणजे घराच्या पाठीमागेच. आणि शेतामध्ये नांगरायचं होतं, कारण मका पेरलेला आणि त्याला. आणि याला हे बैल दाखवले. खूप हसू राहिले बघा. आणि हे नांगर लावू राहिले बघा. ते बैल मका खाऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला काहीतरी, ते नाव नाही माहिती मला, पण ते तोंडाला बांधू राहिले. आणि इकडे दादू आमचा एवढा हसू राहिला त्या बैलाला पाहून. टाळ्या वाजू राहिला. किती छान दिसतात बैल बघा. किती मोठे मोठे शिंग आहे त्याचे. मला तर वाटलं की नंदीच आले इकडे. घरासमोरच गवत खाऊ राहिले. बाळाला खूप आनंद झाला होता. आणि नंतर मग गाडीच्या ड्रायव्हरनी, ते बाबा आहेत त्यांनी घेतलं बाबूला आणि थेट बैलाच्या समोर घेऊन गेले. बाबूचा आनंद गगनात मावेना. हे बघा, सारखं बैलाकडे बघायचं. आणि ते नांगराला बैल चुपू राहिले बघा. किती छान दिसतात बैल. एक रेडी बाबांनी नांगराचं काम केलं बघा. नांगर लावलं आणि 2 बिघे वावर पूर्ण त्यांनी उकरून काढलं. गवत खूप झालेलं म्हणून ते नांगर घेऊन फिरतात.
तिकडे बघा नांगराच्या वरती नेऊन बसवलेलं त्याला. असा हा आजचा दिवस होता. खूप छान मजा आली बघूनच आणि दादूला पण खूप आनंद झाला आणि त्याच्या बहिणीची वाट बघत राहिलेला तो. त्याची बहीण पण येणार होती. ही बघा तिची बहीण पण आली. खूप मस्ती केली.